कोलार टीम कडनं कशा प्रकारे गोलंदाजी करणारा पाहायला मिळेल. आपल्याला पाहायला मिळतं भास्कर स्मृती चषक 2026 पर्व पहिले फायनल डे आजचा आणि पहिलीच मॅच कोल्हार विभाग धामणे दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळते. इथून करूया मॅचला सुरुवात. पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजी मार्कवरती बंटी पाहायला मिळतो. यावेळी पहिला चेंडू अवयाला खूप उशिरामध्ये झेल होणार का. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा घालायला लागतोय. पहिला धक्का लागतोय धामणे टीमला. मोठा फटका मारायचा होता. प्रॉपर बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला होता पण चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडता आलं नाही. फलंदाज धामणे टीमचा पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. नवीन फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात पाहायला मिळतो आपल्याला. राकेश हा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती सलामीला गेलेला फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. गोलंदाज बंटीने संतोषला परतावा लागतोय. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंच वारंवार खेळाडूंना सूचना करत राहा कारण की आज एक्स्ट्राचे 2 सामने खेळवायचे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकांचा खेळ संपवायचे. 1 षटक पॉवर प्लेच असणार आहे. इथून करूया पुन्हा एकदा सुरुवात. वन डाऊनचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का दिलाय धामणे टीमला. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी बंटी. डावखात्याचा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका. चेंडू देखील यॉर्करलँडचा चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतो बंटी. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत मैदानावरती. अजूनही 4 चेंडू बाकी आहे षटकातील. 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार होणार गोलंदाज पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळी फुलटा चेंडूला वर गाऊन दिलाय. चेंडू जाणार सीमा पलीकडे. दर्जेदार पॉवरफुल चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन झालंय. 2 चेंडू पाहायला गेले ते चांगले सूर्य घातलेले बंटीने. त्यानंतर दिशा भरकटताना दिसतोय. फुलटा चेंडू पाहायला मिळाला. फुलटा चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. धामणे टीमचा अकाउंट ओपन झालंय. 2 चेंडू चांगले हाताळले. त्यानंतर तिसरा चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी करू शकते डावखाचा फलंदाजी मैदानावरती. 4 षटकांचा सामना आहे. मोठी धावसंख्या उभं राहावं लागेल. कोल्हार टीमचा विचार केला तर खूप मोठी टीम आहे. त्या टीम मध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. मातब्य फलंदाज आहेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती. 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूमध्ये 4 धावा धावफलक जोडल्या गेल्यात आतापर्यंत. विचार केला तर धामणे टीम पहिल्या चेंडूवरती विकेट आलं. त्यानंतरचा दुसरा चेंडू डॉट आला. तिसरा चेंडूवरती गोलंदाजाला जसे त्याचे प्रत्युत्तर मिळालं. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. फिल्डर तैनात आहे. सहजरित्या एकच धाववरती समाधान मागतोय. 1 धावेने धाव फरक पुढे सरसावर 5 अंकावरती 5 धावा धावफलक जोडल्या गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्ले षटक प्रगती पथावर पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात बंटीने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती कोल्हार टीमच्या माध्यमातून. 2 चेंडू बाकी आहेत. इथून पुन्हा एकदा तयार गोलंदाज बंटी. पुन्हा एकदा चांगला चेंडू कार्पेटलीवरचा फटका. चेंडू चालला गरगल्यात. त्यानंतर सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसवेल. लास्ट चेंडू असतील. या चेंडूवरती किती धावा काढू शकतो फलंदाज. पॉवर प्लेचा षटक आहे. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती मोठा हिट मारावी लागेल. मोठी धावसंख्या उभं राहावी लागेल कोल्हार टीम समोर. कोल्हार टीमचा विचार केला तर खूप मोठी टीम आहे. फायनलच्या दिवसात आपल्याला खेळताना दिसते. यावेळी बॅटची वरती करा. झेलची शक्यता अजून खातर लागतोय धामणे टीमला. फलंदाज बॅक टू द डगआउट.
पॉवर षटकांमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 अंकावरती, 7 धावा धावफलकावरती, 2 विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. सलामची जोडी तंबूमध्ये परतावले बंटी या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली बंटीच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. संभाजी हा गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन आलाय संघाकडून. संभाजीचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी करतोय. नेहमीच संभाजी पाहायला गेलं तर चांगला गोलंदाज आहे कोलार टीम कडनं. ओपन टुर्नामेंट असो काय असो, संभाजी नक्कीच चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी या वराई नगरीमध्ये पण एकदा तयार आहे. यावेळी शपल करण्याचा प्रयत्न, चेंडू शेरगावरती आदळतोय. फलंदाज बीट होतोय, चेंडूची अडवणी केलं, डॉट चेंडूची सांगत होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संभाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार केला तर बंटीने चांगली गोलंदाजी केली, 7 धावा खर्च केल्या. यावेळी संभाजी पाहायला मिळतो. स्पीडअप करायचं पंच, कुठल्या प्रकारचा विलंब करून द्यायचं नाही. या पुढे सारसावून केलंय, चेंडू चाललंय गरंगल्या. तदनंतर एक धाव सुरेखरित्या पूर्ण पाहायला मिळते. थोडासा फंबल होतोय शतरक्षक, यावेळी पाहायला मिळते. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू होती दुहेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले. धाव फलक जाऊन पोचेल 9 अंकावरती. 9 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या धामणे टीमच्या माध्यमातून. दुसरा षटक पाहायला मिळतो प्रगतीपथावरती. 2 विचार केला तर 24 चेंडू मध्ये आपण मोठी धावसंख्या उभारावी लागते. धामणी टीम या मैदानावरती पाहिजे तशी धावसंख्या उभारता येत नाही. लो स्कोरिंग मॅच इथे हाय उलटत होतात. यावेळी पण एकदा तयार आहे. यावेळी देखील पॉइंट कव्हरिंग केलं काढलं चेंडूला. फिल्डर तैनात आहे. एकच धावी होती समाधान. 3 चेंडूचा खेळ झाला. 10 धावा फलकावरती जोडल्या. संभाजी चांगली गोलंदाजी करतो. मोठा फटकांपासून वंचित ठेवलं. डावखाचा फलंदाज मैदानावरती दोन्ही. डावखाचा फलंदाजाचा विचार केला तर नेहमी घातक फलंदाज असतात, पण यावेळी जखडून ठेवलं कोलार टीमच्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा तयार आहे. एवढं चांगला फटका गिरगाव दिलाय चेंडूला. चेंडू दाना लॉंग लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार. या षटकाराच्या मध्ये धावफलक जाम पोहोचेल. 16 अंकावरील 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या ते. धामणे टीमच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका येऊ दिला नाही. मोठ्या फटक्यापासून गोलंदाजाने वंचित ठेवले. तर नवीन फलंदाज मैदानावरती गेला. पहिल्याच चेंडूवरती इरादे पोस्ट करताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी करू शकतो. फलंदाजामध्ये क्षमता आहे. तितक्या ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळतो. संभाजीवरती आक्रमण चढवलं जातंय. चला बॉल फिरवायचा मैदानामध्ये. चला पंच सामन्याला सुरुवात करा.
पुन्हा एकदा इथून होणार मॅचला सर्वात 4 चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती 16 धावा दाबावरती संभाजी पूर्ण तयार आहे गोलंदाजी मार्गवरती एवढे चांगला बडका चेंडू अवयला झेल होणार झेलची शक्यता झेल ड्रॉप झालाय जमिनीला दान झालं झेल कुठल्या फलंदाजाचा झेल सोडलाय पहिल्या चेंडूवरती त्याच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला होता त्यानंतर झेलची शक्यता होती विकेट आली असती मैदानाच्या बाहेर पण या फलंदाजाला जीवनदान दिलाय चांगली फटकेबाजी करू शकतोय फलंदाजामध्ये क्षमता आहे तर चेंडू आलाय मैदानामध्ये मॅच बॉल आलाय शेवटचा चेंडू असतील धावफलक जाम पोचले 18 अंकावरती 18 धावा संभाजीवर आक्रमण चढवलं गेलं पुन्हा एकदा तयार आहे फुलटा चेंडू एवढे केला चेंडू जाणार सी मार कवलीकडे अगदी दर्जेदार पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय षटकाराच्या मध्येने धावफलक जाम पोहोचेल 24 अंकावरती 24 धावा झाल्या 2 षटकांचा खेळ समापला 2 षटकाची समाप्ती झाली 24 धावा धावफलक जोडल्या गेल्यात दामने टीमच्या माध्यमातून त्यांचा वारंवार सूचना करत राहा कुठल्या प्रकारची टीम मीटिंग करून देऊ नका आजच्या दिवसात विचार केला तर सेमीफायनल फायनल देखील खेळवायचे फायनल डे पाहायला मिळते स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 मध्ये पहिल्या स्पर्धामध्ये 24 धावा धावफलक जोडल्या गेल्यात पंच वारंवार सूचना करत राहा खेळाडूंना कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या 3 षटक पूर्ण करायचे चला तिसरा षटक प्रगती पातावर नवीन गोलंदाज समीर पाहायला मिळतो यावेळी थोडं फंबल होतं सतरक्षक चोरटी धाव पाहायला मिळते मैदानावरती एक धाव संघाच्या खात्यामध्ये लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार धावफलक जाम पोचेल 25 अंकावरती तिसऱ्या षटक प्रगती पथावर किती धावा कुठून करणार 2 षटकांचा विचार केला तर 12च्या स्किंग रेटने धावसलग कुठून काढला 24 अंकावरती पहिल्या तिसरा षटक प्रगती पथावर आला पहिल्या चेंडूवरती एक धाव आहे पुन्हा एकदा तयार आहे एवढा चांगला फटका पाहायला मिळतो चेंडूला हवा हल्ला करायचं होतं यावेळी गोलंदाजाला परतावं लागेल चांगली गोलंदाजी पाहिली अजून एक धक्का लागतोय धामणी टीमला चला कोलारा टीम लगेच सतरक्षण शोधून घ्यायचंय का डिसिजन असेल ते कालवायचंय इथून करूया सामन्याला सुरुवात 2 चेंडूंचा खेळ झालाय मैदानावरती 25 धावा धावफलक जोडल्या गेल्या आतापर्यंत धामने टीमचा विचार केला तर चांगली फटकेबाजी करत होता 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहिलं होतं त्याच फलंदाजाला पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय यावेळी काय असेल डिसिजन ते कालवायचंय पंच
चला कोलारा टीम बंटी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विलंब करायचं नाही कुठल्याही पद्धतीचा, कारण की फायनल दिवस आहे. 2 सामने एक्स्ट्रा खेळवायला लागतात. एक सेमीफायनल फायनलचा थरार. आपल्याला जास्तीत जास्त षटकांची फायनल खेळू देईल एवढं टायमात भान राखत उरले. चला इथून होणार पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चला 2 चेंडूचा खेळ झाला मैदानावरती. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला परतावा लागला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येणार गोलंदाजी मार्ग समीर पाहायला मिळतोय. डावखताचा गोलंदाज एवढे चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी गमवली. एक धाव पाहायला मिळाली या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती पाहायला मिळालं. तर 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला तर विकेटचं पतन पाहायला मिळतं मैदानावरती. तिसरा षटक आहे प्रगती पातळीवर. 26 धावा जोडल्यात. धामणे टीमच्या माध्यमातून मोठी धावसंख्या उभारावी लागेल. मोठमोठे फटके मारावे लागतील. कोलार टीमचा विचार केला तर मातब्बर फलंदाज पाहायला मिळतात. यावेळेला मोठा फटका. चेंडू जाणार पुन्हा एकदा सीमारच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार पॉवरफुल षटकार पाहायला मिळतो धामणे टीमच्या माध्यमातून. षटकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचणार ते 32 अंकावरती. 32 धावा जोडले गेल्यात. पहिले 3 चेंडू गोलंदाजाचे, त्यानंतर फलंदाजाने दशक तसे प्रत्युत्तर दिलं. चेंडूला धाडलं सीमारेषे पलीकडे. दर्जेदार षटकार. या षटकाराने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्येमध्ये वाढ होणार. धावपुस्तकावरती धावा वाढल्यात त्या 32 धावा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तयार आहे सबीर हा गोलंदाज. याला पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला भिरकावून दिले. अजून एक दर्जेदार समीरवरती आक्रमण चढवलं गेलंय सीमा पलीकडे. दर्जेदार षटकार पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू असणार. 3 चेंडू मध्ये विचार केला तर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर विकेट, नंतर 1 धाव, त्यानंतर लगातारचे 2 चेंडूवरती 2 माल्टी हिट पाहायला मिळाले फलंदाजाच्या माध्यमातून. चांगली फटकेबाजी चालू आहे मैदानावरती. 38 धावा धावफलक जोडल्या गेल्यात. अजून 1 चेंडू बाकी या षटकातील. 2 षटकांचा विचार केला 24 धावा कुठल्या होत्या, पण या षटकामध्ये लगातारचे 2 षटकार पाहायला मिळतात फलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी मार्कवर समीर पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू अव्वलला संभाजी येतोय चेंडूच्या खाली. झेल ड्रॉप झालाय. कुठल्या फलंदाजी झेल ड्रॉप केलं संभाजीने. यावेळी त्या फलंदाजच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. त्याच फलंदाजाला जीवनदान दिलंय. तिसरा षटक समाप्ती पथावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाम पोचेल 39 अंकावरती. 39 धावा धावफलक जोडल्या गेल्यात धामणी टीमच्या माध्यमातून. अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 39 धावा जोडल्यात. 2 षटकार आले. त्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. संभाजीने झेल ड्रॉप केलंय. या झेलचं रूपांतर कशामध्ये होणार? षटकार चौकारामध्ये होणार. गोलंदाजी धुलाई केली जाईल की फलंदाजाला परतावे लागेल? या दोन्ही टीम मध्ये युद्ध आहे. एका साईडला असेल कोलारे ते एका साईडला असेल धामणे. दोन्ही टीम मध्ये विचार केला तर मोठमोठ्या टीम पाहायला मिळतात. फायनलच्या दिवसामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. कालच्या दिवसाचा विचार केला तर दौलतपाडा टीमने पूर्ण दिवस गाजून ठेवला. सेमीफायनल मध्ये धडक मारलं टॉप 4 मध्ये. आजच्या दिवसात कुठली टीम निघणार प्रेक्षकांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा तयार आहे फलंदाज. 2 षटकार पाहायला मिळाले गोलंदाजी मार्गवरती. डावखुरा गोलंदाज. ज्यावेळेस क्रिकेट पहिल्या चेंडूवरती दांडी गोल पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द डगआउट. 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळले होते. तोच फलंदाजाला परतावा लागतंय. यावेळी इरादा गोष्टी करतो गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती परतावा लागतंय.
तर नवीन फलंदाज पाहायला मिळतो ऋतिका फलंदाज. हे फले नक्कीच पण चांगल्या दिशेने बनणार. 2 समांतर करणार. अवांतर धाव फोकटची धाव मोपेची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धाव फलकामध्ये वाढ होणार. धाव फलक जाऊन पोहोचेल 40 अंकावरती. 40 धावा धाव फलकावरती जोडले गेलेत. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड पाहायला मिळाले. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. अजून एक धावणे टीमला धक्का लागतो. फलंदाजी बाद ऋतिक नवीन फलंदाज पाहायला मिळतो कृष्णा. तरी विचार केला गोलंदाजचा. 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली. 2 चेंडूमध्ये 2 विकेट पाहायला मिळतात. एक चेंडू देखील वाईट आला असेल ना. नक्कीच 2 चेंडू एकदम सुरेख पद्धतीचे हाताळले गोलंदाजीने. 2 लगातारचे क्लीन बोल्ड पाहायला मिळाले. 2 चेंडूचा खेळ झाला मैदानावरती. 4 चेंडूमध्ये किती धावा उभारून करणार. 40 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा तयार होणार गोलंदाज. डावखताचा गोलंदाज हॅट्रिक चान्स असेल गोलंदाजाला. याला मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू हवा झाला. 17 चेंडूच्या खाली झेल होते. दुसऱ्या अटॅकला पकडलं जात आहे. फलंदाज बाद विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. कोलार टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फलंदाज बाद बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. अजून एक धक्का लागतोय दामणी टीमला. चला सुरुवात करा मॅचला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलाय. वाईटच्या मदतीने गोलंदाजाने विचार केला तर गोलंदाजाला लगातारचे 3 चेंडूवरती विकेट मिळाले. पुन्हा एकदा 4था चेंडू पंचांच्या डाव्या साईडने घेऊन आला. यावेळी चांगला चेंडू पाडल्यानंतर थोडंसं बाहेर वलन घेते चेंडू. चांगली गोलंदाजी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. लगातारच्या 4 चेंडू मला वाटतं डॉट्स झाले. 3 चेंडूमध्ये विकेट. 1च धाव खर्च केले वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. यावेळी चांगला फटका आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन होणार का. झेल ड्रॉप झालं. यावेळी चांगला फटका होता पण फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी होतं. चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडता आलं नाही. यावेळी झेल ड्रॉप झाला. त्यानंतर 2 धावा सहजरित्या पाहायला मिळाल्या. चांगली फटका होता पण फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी होता. ताकद कमी पडली. कनेक्टिंग केलं तर प्रॉपर पण चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडता आलं नाही. यावेळी पुन्हा एकदा तयार होणार. शेवटचा चेंडू असणार आहे. धावफलक जाऊन पोहोचले 42 अंकावरती. 1 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवरती भन्नाट गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी चांगला फटका आहे. बॅटची वरची करा लागते. बंटी स्वतः चेंडूच्या खाली येतो. अजून एक विकेटचं बंधन डामणे टीमच्या माध्यमातून. यावेळी धावफलक जाऊन पोहोचले 42 अंकावरती. 43 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. चला डामणे टीम लगेच आपण मैदानामध्ये उतरायचे. 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. चला खालापूर टीम आणि जांभिवली टीम दोन्ही टीमचे कर्णधार आपण आले असेल तर यायचे लगेच टच करून घ्यायचे. जांभिवली टीम आणि खालापूर एक खालापूर विभागातली टीम या शिवनगरीमध्ये वरई नगरीमध्ये
चला दोन्ही टीम आपण आले असेल तर रिपोर्टिंग करायचं, लगेच टॉच करण्यासाठी यायचं, कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. 4 षटकांचा सामना असेल. यावेळी पुन्हा एकदा मॅचला होणार सुरुवात. धामणी विरोधात कोलारा टीम. धामणी टीमने 24 चेंडूमध्ये 43 धावांचा टार्गेट ठेवलं. या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होणार. सलामीची जोडी मैदानावरती 24 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान आहे. समीर आणि संभाजी पाहायला मिळतं सलामीची जोडी मैदानावरती. कशा प्रकारे हा आव्हान पार करणार. समीरचा विचार केला तर खूप मोठा फलंदाज आहे, खूप मोठ्या मोठ्या गोलंदाजांची हवा टाईट केली फलंदाजाने. यावेळी वरई नगरीमध्ये धामणी टीम समोर कशा प्रकारे फलंदाजी करणार. एका साईडला असणार संभा तर दुसऱ्या साईडला असणार समीर. 24 चेंडू 43 धावांची गरज आहे. इथून होणार पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश हा गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिले षटक 1 ओव्हर पॉवर प्लेचे असणार. तर नंतर 3 षटकामध्ये मोठमोठे पटक्यापासून वंचित ठेवले जातात. असे 3 षटक पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा उभारून काढणार कोलारा टीम. 43 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू. स्ट्रायकरवरती फलंदाज पाहायला मिळतो समीर पाहायला मिळतोय. 43 धावांचं आव्हान सहजरित्या पार पडणार की धामणी टीमचे गोलंदाज हा आव्हान रोखणार. इथून होणार मॅचला सुरुवात. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी तयार झालाय गोलंदाज निलेश हा गोलंदाज. नक्कीच पंचांच्या दिशेला वळणार आव्हान. तर धावे फुकटची धाव, मोफतची धाव. मोफतच्या धाव्याने संघाचा अकाउंट ओपन झाला. वाईच्या मदतीने 1 धाव संघाची. चला पंच काय डिसिजन देईल तो लास्ट डिसिजन असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला मॅचला करू सुरुवात. वाईट चेंडू आहे. पंचांचा विचार केला तर गेल्या 3 दिवसापासून चांगली कामगिरी पार पाडतोय. पुन्हा एकदा तयारी. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळतो. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग पडते. यावेळी पुन्हा एकदा जेलची शक्यता होते. चेंडूची अडवणी केले. नक्कीच 1 धाव. चला खालापूर आणि जांभिवली टीम दोन्ही टीम आले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचे. लगेच टच करण्यासाठी याचे कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. खालापूर आणि जांभिवली दोन्ही टीम मध्ये टच केलं जाईल. एकदा तयार आहे. संभाजी स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल. यावेळी चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता. झेल चालाय. संभाला परतावं लागतंय. पहिला धक्का लागतंय कोलारा टीमला. संभाजी बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. हादरा क्रमांक 1 कोलारा टीम. नवीन फलंदाज पाहायला मिळतो मैदानावरती. 1 डाऊनच्या स्वरूपात सागर हा फलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली सागरने. यावेळी फलंदाजी मार्ग कशा प्रकारे फलंदाजी करणारा. पहिला चेंडू वाईट
त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. तिसऱ्या चेंडूवरती संभाला परतवलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिला चेंडू वाईट. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगलने संघाने सुरुवात केली. तिसऱ्या चेंडूवरती आणि संभाला परतावा लागलाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावरती डावख्याचा फलंदाज कशा प्रकारे फटकेबाजी करणार यावेळी तयार आहे. फुलटाच बॉल होता. पॅडवरती चेंडू आदलते. पंचा बाहेर इशारा आहे. नक्कीच डॉट चेंडू सांगत होते. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कशा प्रकारे फटकेबाजी करणार फलंदाज सागर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू बीट होते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा. डॉट चेंडू सांगत होते. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 2 अंकावरती. 2 धावा धावफलकावरती. चला दोन्ही टीम यायचे लगेच. खालापूर आणि जांभिवली टीम येईल पुन्हा एकदा चांगला चेंडू भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. शेवटचा चेंडू असणार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर मोठमोठे फटके मारावे लागतात. नक्कीच गोलंदाजा विचार केला तर गोलंदाज देखील त्या ताकदीचा. यावेळी षटक समाप्ती पथावर षटकाची समाप्ती झाली. धावफलक जाऊन पोहोचले 2 अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. लगातारचे 4 चेंडू पाहायला मिळतात. डॉट चेंडू पाहायला मिळतात. चला इथून होणार मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा विचार केला. सागर हा गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. सामने टीमच्या माध्यमातून दुसऱ्या षटक घेऊन आलाय. कोलवर टीमचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा कुठून काढल्यात. समीर राजेंवरती स्ट्रायकरवरती स्थिर याबले सेन्सिबल क्रिकेट बॅक टू द बॉलर खेळून काढलाय चेंडू. डॉट चेंडू एक डॉट चेंडू सामन्यामध्ये कलटणे आवश्यकता. अजून 41 धावांची गरज आहे. 17 चेंडू 41 ची गरज आहे. एवढा चांगला फटका समीरच्या बॅट मधून. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमा पलीकडे. दर्जेदार पॉवरफुल चौकार पाहायला मिळतोय. चार धावा जोडल्या गेल्यात. 4 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 अंकावरती. 2 चेंडूचा खेळ झाला मैदानावरती. यावेळी पुन्हा एकदा शपलून केला प्रयत्न डायरेक्ट हिट करायचा होता. पंचांचा इशारा येतो. फलंदाज बाद. यावेळी समीरला परतावा लागतंय. तीन चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती. पहिला चेंडू डॉट नंतर चौका. लगेच तिसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं गोलंदाजाने. इष्टरक्षक चांगला कामगिरी करतोय. डायरेक्ट हिट झाला. समीरला परतावा लागला. नवीन फलंदाज कोण असलेल्या धावांचा पाठला करणार बंटी पाहायला मिळतो. बंटी पाहायला मिळतो. 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून खूप धावांची गरज आहे. चला पुन्हा एकदा तयार. बंटी पाहायला मिळतोय. बंटीचा विचार करायला चांगली गोलंदाजी केली होती. यावेळी फलंदाज झाले. हो पहिला चेंडू थोडस फंबल लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय
गरंगल्यात एकदा पूर्ण दुसरीचा कॉल असणारे मैदानाच्या मध्ये रनआउटची संधी यावेळी परतावा लागतंय सागरला बॅक टू द गाउट रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर एकदा मैंने धावफलक पुढे सरसावेल 7 अंकावरती 7 धावा कोटी जोडल्या गेल्यात अजूनही बंटी स्ट्रायक वरती उभा आहे बंटी मध्ये ती क्षमता आहे ती ताकद आहे फटके मारू शकते मोठमोठे धावांचा आव्हान जरी मोठा असल्या तरी पार पाडू शकते बंटीचा विचार केला तर नवीन फलंदाज पाहायला मिळतो विकास बंटी आहे स्ट्रायकरवरती चांगली गोलंदाजी टप्पा पाडल्यानंतर चेंडू उचली घेत थोडस बाहेरचं वलन घेत त्यानंतर फलंदाज भेट होतोय चांगली गोलंदाजी दामने टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असणार आहे क्रिकेट चेंडू चाललाय गरंगले चाललाय शतरक्षी घेतोय चेंडूची अडवणी झाले थोडस आउटफील्ड स्लो पाहायला मिळतो थोडासा फंबल होतोय शतरक्षी त्यानंतर सहजरित्या 3 धावा पाहायला मिळतात 3 धाव्याने षटकाची समाप्ती झाली धावफलक जाऊन पोचले ते 10 अंकावरती अजून येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असणारे 12 चेंडू मध्ये 33 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही बंटी स्थिर आहे बंटीचा विचार केला तर मोठमोठे फटके मारू शकते चला दोन्ही टीम खालापूर आणि जांभिवली टीम आपण आले रिपोर्टिंग करायचं कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही दोन्ही टीमला लास्ट कॉल असेल याच्यानंतर कुठल्या प्रकारचा कॉल केला जाणार नाही चला पंच सूचित करा खेळाडूंना कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका सामन्याला सुरुवात करा आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय भास्कर सुमती चषक वरेकरांच्या माध्यमातून पहिले पर्व पाहायला मिळतोय चांगलं देखणं सुरेख आयोजन पाहायला मिळतोय एवढे नवीन गोलंदाज प्रमोद 12 चेंडू 33 ची गरज आहे पहिला चेंडू प्रमोदवरती हल्ला चढवला जात आहे बंटीच्या माध्यमातून चेंडूला दारलाय सीमा पलीकडे दर्जेदार पॉवरफुल षटकार बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळतो षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल यावेळी 16 धावा धावफलक जोडल्या गेल्यात अजूनही 11 चेंडू आहेत 11 चेंडू मध्ये विचार केला तर 27 पाहिजे अजूनही 11 चेंडू मध्ये 27 धाव्यांची गरज आहे बंटी मैदानावरती स्थिर उभा राहील बंटीच्या बॅट मध्ये अजून एक दर्जेदार पाहायला मिळतोय 6 या 6 च्या मधून धावफलक जाऊन पोहोचेल 22 अंकावरती चांगली फटकेबाजी करूये मी निघत उल्लेख केला बंटी जोपर्यंत मैदानावरती तिने फटक्यांना सुरुवात करेल हा सामना किती अडचणीमध्ये असो अडचणीमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतोय बंटीला का मागे ठेवलं होतं हेच कारण आहे कोलार टीमचा विचार केला तर बंटी सारखा एक मातब्बार फलंदाज आहे टीम मध्ये लगातारच्या 2 चेंडूवरती 2 माल्टी हिट आलेत चांगली फटकेबाजी करतोय बंटी 12 धावा खर्च केले गोलंदाजाने 2 चेंडू मध्ये यावेळी पुन्हा एकदा तयार आहे बंटी तिसरा षटकार येणार का 2 तर आलेत षटकार हॅट्रिक होणार का मैदानावरती यावेळी सेन्सिबल क्रिकेट पॉईंट डोकवरून कट केला चेंडूला क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या मागे एकदा पूर्ण दुसरीचा कॉल असणार आहे नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण थोडासा फंबल होतात 2 धाव्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलेल धावफलक जाऊन पोहोचले 24 अंकावरती आता येणारे 9 चेंडू आणि 21 ची गरज आहे अजून 24 चेंडू 43 ची गरज होती अर्धा आव्हान पार पाडले कोल्हापूर टीमने यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढले चेंडूला रनअपची संधी होती नक्कीच पंचांची नजर एकदम तीक्ष्ण नजर आहे यावेळी नक्कीच एकदा
आता 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अजूनही बंटी मैदानावरती कशा प्रकारे 20 धावांचा वन पार करणार. 8 चेंडू 20 ची गरज आहे. इथून होणार पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. नक्कीच 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असणार आहे. इथून डावखोरीचा फलंदाज पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस सफल खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. नक्कीच बंटी जखडतोय यावेळी स्ट्राईक घेण्यासाठी आणि यावेळी देखील 22 स्वरूपात एक डाव पाहायला मिळेल. बंटीच्या माध्यमातून 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. यावेळी शेवटचा चेंडू असणार आहे. आता 7 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज असणार आहे. बंटी अजून एक मैदानावरती स्थिर उभा आहे. यावेळी चांगले फटका मारू शकता. चेंडू हवाई हल्ला झेल होणार का? झेल जमिनी लगत दान होतोय. त्यानंतर एक धाव. चला दोन्ही टीम यायचे. जांभिवली टीम आणि खालापूर दोन्ही टीमचे कंदार यायचे लगेच. कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. आजचा फायनल डे फायनलचा सामना आहे. चला 6 चेंडू 16 ची गरज. बंटी या मैदानावरती हे धावांचा वन पार करणार का? त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळाले. तोच बंटी अजूनही मैदानावरती स्थिर आहे. स्ट्राईक एंड वरती उभा आहे. 2 बॉलामध्ये 2 षटकार मारू शकते. तो 16 धावा त्याच्या समोर आहे. हे एकदम लोच आव्हान असेल. इथून मला चांगला सुरुवात. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बंटी पाहतो पुन्हा एकदा तयार होणार. गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतो. गोलंदाज रोहित हा गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतो. 6 चेंडू 16 धावा डिफेंड करणार की फलंदाज कोलार टीमचे या धावा कुटिंग करणार. चला सामन्याला सुरुवात करा. पंच 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो. एका बाजूला असेल दामनी टीम तर दुसऱ्या बाजूला असेल कोल्हार टीम. एवढे पाहिलं चेंडू वरती चेंडूला भुरकावून दिले. चेंडू जाणार सीमा रेषापलीकडे. एवन क्वालिटीचा ब्रँड षटकार. चला इथून करा मॅचला सुरुवात. आता 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करतो फलंदाज बंटी. षटकाराने स्वागत करतो गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्ग वरती यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला चेंडूला. चेंडू जाणार दर्जेदार. आता 4 मध्ये 4 ची गरज आहे. काय फलंदाजी चालू. षटकार चौकारांची आतिषबाजी आहे. बंटीच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होते मैदानावरती. यावेळी पुन्हा एकदा तयार आहे. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. गोलंदाजी तरी चुकीचे होते. चुकीच्या टप्प्यावरती चेंडू आदळते गोलंदाज आणि त्यानंतर बंटीचा विचार केला तर चेंडूला होरतोय ना चेंडू सीमा पलीकडे धाडतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. अजूनही बंटी मैदानावरती स्थिर आहे. असं वाटलं की सलामीची जोडी मैदानातून बाहेर आली तर काहीतरी होईल. यावेळी बंटी आहे. चला दोन्ही टीम लगेच यायचं. आपण ही मॅच संपायच्या अगोदर यायचंय. खालापूर आणि जांभिवली टीम आपण लगेच यायचंय. कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. खूप उशीर होऊन चाललाय. 1 वाजायला आला.
पहिला सामना यावेळी कमीत कमी 2 सामने होऊन जायला पाहिजे होते. पहिला सामना चालू आहे. कालच्या दिवसात देखील एवढ टाइम झाला. आज एक्स्ट्राचे 2 सामने खेळवायचे आहेत. तर सर्व खेळाडूंना विनंती करेल आपण सहकार्य करायचं. यावेळी बॅटवरती करा. जल ड्रॉप झाला बंटीचा. झेल कोणाचा ड्रॉप केलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी बंटीला जीवनदान दिलंय. यष्टीरक्षक चुकी करतोय. 2 चेंडू मध्ये 2 हिट मारलेत. तोच बंटीला यावेळी जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा तयार. 3 चेंडू पाहायला मिळतात. 3 चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. बंटी पाहायला मिळतं मैदानावरती. आक्रमक रूप धारण करतोय. यावेळी पुन्हा एकदा मी विनंती करेल दोन्ही टीम आपल्याला लास्ट कॉल असेल आपण यायचं लगेच. इथून पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज बंटी पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढला चेंडूला. चेंडू जाणार. मॅच विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. बंटीच्या माध्यमातून चेंडू सीमा रेषेपलीकडे षटकार पाहायला मिळतो. त्याला दोन्ही टीम लगेच यायचं. आपण जांभिवली आणि खालापूर टीम लगेच यायचे टच करण्यासाठी. कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. टच करून घ्यायचंय. लगेच टच करून घ्यायचंय.